एकट्या दुकट्याचं काम नाही, ही सामूहिक जबाबदारी आहे. आपलं सगळ्यां एक परिवार आपण आहोत. मी सकाळी पण त्याबद्दल बोललो. आणि त्याच्यातून एकदा हा निर्णय घेत असताना, एकदा वेगवेगळे विषय देत असताना किंवा नवाभाईंनी सांगितलं ती गोष्ट खरी आहे, त्याचा उल्लेख प्रफुल्लभाईंनी आपल्या भाषणात केला की नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होतंय आणि ते कोणी थांबवू शकत नाही. मी ज्या पुण्याचं किंवा चेतन पाटील किंवा अनेक सुनील शेळके वगैरे बरेच माझे आमदार दिलीपराव वगैरे आहेत, दत्ता आहे, आम्ही सगळेजण पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो. तिथं कशा पद्धतीनं नागरीकरण आम्ही बघतोय. त्याचबरोबर नव्या मुंबई असेल, पिंपरी चिंचवड असेल, प्रचंड म्हणजे तुम्ही विचार करू शकत नाही एवढं झपाट्याने तिथं नागरीकरण होतंय. आणि हे असल्यामुळं उद्याच्या 2029च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रफुल्लभाईंनी आता बोलत असताना सांगितलं मतदारसंघाची फेररचना होणार. मागच्या वेळेस 2009ला मतदारसंघ बदलले गेले, आरक्षण बदलली गेली, त्याला आता 20 वर्ष होत आहेत. साधारण पद्धत अशी 20 वर्षांनी मतदारसंघामध्ये पुन्हा आरक्षणाच्या बाबतीमध्ये फेरविचार केला जातो. हे जरी निवडणूक आयोगाचं काम असलं तरी ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळं अनेक ठिकाणी शहरामध्ये मतदार, आता पुण्यातच पूर्वी 6 मतदारसंघ होते, आता 8 झाले. पुढे हे असंच झालं तर पुण्यामध्ये 2029 पर्यंत 800 जवळपास 11 मतदारसंघ होते. त्या चेतन पाटलांचाच मतदारसंघ 6.5 लाख मतदारांचा झालेला, एक मतदारसंघ.